गंगापूर शहरातील हे समतानगर भाग आहे। हे जे पाणी चालू आहे शहरातील पाणी फिल्टरमधून जे नळाला प्रत्येक घराला पाणी द्यायचं काम नगरपालिकेचं असतो, परंतु नगरपालिकांचे दुर्लक्ष असल्यामुळं समतानगरमधून अनेक भागामध्ये अशी पाईपलाईन फुटलेली आहे। गंगापूर नगरपालिकाचे अनेक लाखो करोडो रुपये या पाणी पुरवठ्यासाठी खर्च करून पाणी वाया जात आहे। काही नागरिक आमचे बरोबर आहे, त्यांच्याकडून जाणून घेऊ काय म्हणणं आहे तुमचं या नगरपालिकाचे कामाबद्दल। वार्ड क्रमांक 13 मध्ये ना पाणी चालले, तिकडे शिवम मॅडमला सांगून त्याचं दुर्लक्ष येते का इकडे लक्ष देत नाही, पाहून जाते करून टाकू म्हणते, आणि नगरसेवकला जर सांगितलं तर ते म्हणते पाहू म्हणते, हा माना आलं ते नुसते। अजून काही नागरिक आहे, काय म्हणणं आहे तुमचं याबद्दल? लाखो लिटर पाणी वाया जात आहे। हे पाणी माझ्या घरासमोर तुंबल्यामुळं माझ्या घरासमोर इतके डास झालेले आहे साहेब का त्याच्यामुळं रोगाला निमंत्रण जात आहे। आणि आम्ही प्रत्येक वेळेस त्या पाणी सोडणाऱ्याला सांगितलं बा असं याचं कळव। बोला बोला। आम्ही प्रत्येक वेळेस ते पाणी सोडणारा जो मुलगा आहे तो सचिन, त्याला दरवेळेस सांगतो बा याचं सांग, तर तो उलट उत्तरं देतो। पाणी आम्हाला वेळोवेळी लवकर येत नाही आणि कधी त्या पाण्याचा टाईमच नाही, कधी रात्री येतं। आणि हा पूर्ण परिसर जो आहे हा शेतमजूर असल्यामुळं असे नागरिकांचं म्हणणं आहे का नगरपालिकाचे जे कर्मचारी आहे पाणी सोडणारे व्यक्तींना अनेक वेळा सांगितले आहे पाणी हे पाईपलाईन फुटलेली आहे, परंतु याकडे त्यांचे कर्मचारी व अधिकारी याकडे कुठलंही लक्ष देत नसल्यामुळं हे आपण बघू शकता लाखो लिटर पाणी हे शेत असं वाटत आहे की पावसाचं पाणी आहे, परंतु हे पावसाचं पाणी नसून हे नगरपालिकाचे दुर्लक्ष असल्यामुळं नगरपालिकाचा भोगळा कारभार दिसून येत आहे। आलिम चौक, गंगापूर।